चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनलमध्ये. मस्त असा टिमटँग दिसणारा पुलाव तुम्हाला पण ट्राय करायचा आहे का? तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आता मस्त असे स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि पाणी टाकून त्यांना 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे. असा पुलाव आहे ना, आमच्या नगरमध्ये एक जागा आहे बरं का, पाईपलाईन रोड म्हणून, तिथे एकदम असाच पुलाव भेटतो बरं का. ह्या पुलावची टेस्ट सेम त्या पुलावसारखीच झाली होती. आम्ही तिथं जात असतो कधी कधी खायला आणि हा पुलाव पण सेम तसा झाला होता. म्हणजे खूपच छान टेस्टी झाला होता. असं वाटत होतं की बाहेरूनच आणलेला आहे. तांदूळ 15 मिनिटासाठी भिजत ठेवले होते. त्यानंतर त्याचं जे भिजवलेलं पाणी ते काढून घेतलं. कुकरमध्ये तांदूळ टाकून घेतले, त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून घेतलं, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलं, तेल टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून एक शिट्टी देऊन घ्यायची आहे. त्यानंतर इकडे बारीक चिरलेला कांदा, गाजर, कोथिंबीर सर्व बारीक कट करून घेतले. टोमॅटो नंतर कट करणार आहे. कांदा पातळ चिरायचा आहे उभा. त्यानंतर फ्रोझन मटार घेतलेला आहे. खडे मसाल्यांमध्ये शहाजिरे, लवंग, मिरे, दालचिनी, चक्री फुलाची पाकळी आणि तेजपत्ता घेतलेला आहे. नंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकून घेतल्या होत्या मी वाटताना. तर आपला भात पण तोपर्यंत मस्त असा शिजलेला आहे. आपण कुकर उघडून बघूया बरं का कसा झालेला आहे. तो छान असा लांब लांब तांदूळ फुगलेला आहे आणि मस्त असा मोकळा आपला भात रेडी झालेला आहे. तर भाताचा सर्व व्यवस्थित मी सुट्टा करून घेणार आहे त्याला. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. मी पहिल्यांदाच पुलाव ट्राय केला आणि खरंच खूपच टेस्टी झाला होता बरं का. नंतर त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे. कांदा टाकून घ्यायचा बारीक कट केलेला. तुम्हाला जर एकदम बाहेरच्या पुलावची टेस्ट हवी असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा बरं का मंडळी. त्यामध्ये लगेच कांदा गोल्डन झाला की अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, परतून घ्यायचं. नंतर लगेच टोमॅटो टाकून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं. नंतर गाजर टाकून घ्यायचं, पुन्हा परतून घ्यायचं त्याला. नंतर मटार टाकून घ्यायचा, पुन्हा परतून घ्यायचा आणि छान असं हे सर्व जे आपण आता भाज्या टाकल्या आहेत ना, त्या थोड्याशा सॉफ्ट पडेपर्यंत आहे ना, छान असं त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. गॅस थोडासा मीडियम करायचा आणि मस्त परतून घ्यायचं. त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट, पावभाजी मसाला आणि पुलाव मसाला टाकून घेतलेला आहे मी. ते थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे कलरसाठी. मस्त असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर जो आपण पांढरा भात शिजवून घेतला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा. छान असं मिक्स करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. सर्व असं एकजीव करून घ्यायचं. छान प्रत्येक तांदळाला आपला मसाला लागला गेला पाहिजे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि रेडी झाला ना तुमचा एकदम झटपट असा पुलाव. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि